ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आषाढी एकादशीच्या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन राज्यामधील जनतेच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे। त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या भक्त निवासामध्ये मुक्कामी असणाऱ्या वारकरी दिंड्यांना भेट देत वारकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला। अहिल्यानगर, नाशिकसह राज्यामधील विविध भागांमधनं पायी आलेल्या वारकऱ्यांसाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमामधनं भव्य मुक्काम, भोजन, स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। सध्या 40हून अधिक दिंड्या या भक्त निवासामध्ये मुक्कामी आहेत। हजारो वारकरी या सुविधेचा लाभ घेत आहेत। यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी बांधवांना 15,000हून अधिक रेनकोट्स आणि शबनम बॅगचं वितरण करण्यात आलंय। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणालेत की गेल्या 40 वर्षांपासून विखे पाटील परिवार वारकरी सेवेसाठी अविरतपणे कार्यरत आहे। 20 ते 25 दिवसांचा पायी प्रवास करून येणाऱ्या वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांचे आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे। ही सेवाभावाची परंपरा पुढे देखील कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर शेवटी सर्व वारकरी भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेनं सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। महेश दाने, सी 24 तास, राहुरी फॅक्टरी।